नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 26 एप्रिल 2026 रोजी बॉम्बे हायकोर्ट क्लर्कचा पेपर झालेला आहे. तर त्या पेपरमधील 30 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. 90 प्रश्नांचा पेपर होता. 3 व्हिडिओ येतील. त्याच्यातला हा पार्ट 1 आहे. दुसऱ्या पार्टमध्ये 31 ते 60 पर्यंतचे प्रश्न असतील आणि तिसऱ्या पार्टमध्ये 61 ते 90 पर्यंतचे प्रश्न असतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सांगायला अतिशय आनंद होत आहे की विठ्ठल जोशी सरांचा जो हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स होता विठ्ठल जोशी ॲपमध्ये, त्याच्यातले 90 ते 95% प्रश्न त्यात ज्या पद्धतीनं दिलेले आहेत त्याच याच्यावर आलेले होते आणि डेफिनेटली ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स घेतला होता त्यांना फायदा झालेला आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या ठिकाणी पहा आता 26/4/2026 क्लर्कचा पेपर आणि ए सेट आहे पहा या ठिकाणी. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, जे शब्द नाम बद्दल अधिक माहिती सांगतात किंवा त्यांचे क्षेत्र मर्यादित ठरतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. तर त्याला आपण विशेषण असं म्हणतो. म्हणजे नामाविषयी विशेष माहिती देऊन नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दालाच विशेषण असे म्हणतात. विच ऑफ द पुढचा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे, which of the pairs of masculine and feminine gender have been correctly matched. म्हणजे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग यांचे योग्य जोड्या लावा. तर डॉगी होत नाही, डॉटचं बीच होतं. हॉर्स बीच होत नाही, हॉर्सचं मेयर होतं, हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर गॅंडरिन होत नाही. नेफ्यू नीस हे बरोबर आहे. पुतण्या पुतणी म्हणजे डी हे उत्तर आहे. फक्त 4 नंबरचे त्याचं उत्तर बरोबर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. त्याचा पुढचा प्रश्न आहे पहा, पानिपतचे तिसरे युद्ध सन डॅश डॅशमध्ये अफगाण आणि मराठा सैन्यामध्ये लढले गेले. तर पानिपतचं तिसरे युद्ध हे 1761 मध्ये लढल्या गेलेलं आहे. 14 जानेवारी 1761 या तारखेला पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे ना ते झालेलं आहे. त्यामध्ये मराठ्यांचा पराभव झालेला आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. हाऊ मेनी सरळ रेषेत उभे असताना अ आणि ई टोटाला उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये 3 लोट उभे आहेत. त्या गटात एकूण किती लोट आहेत? तर अ आणि ई टोटल आहेत आणि त्यांच्यामध्ये 3 जण आहेत. तर त्या गटामध्ये एकूण किती जण असणार आहेत? 5 जण त्या गटामध्ये एकूण आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 5वा प्रश्न आहे पहा. 9च्या पहिल्या 5 पटींची सरासरी किती? तर 9च्या पहिल्या 5 संख्या म्हणजे इथं पहा, ज्या विद्यार्थ्यांनी पेपर पाठवले त्यांनी लिहिलेच 9, 18, 27, 36, 45. आता ह्याच्यामध्ये फरक समान आहे. मग चढता क्रम लिहिल्यानंतर मधली संख्या कोणती येते? 27. तेच तुमचं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे 27. त्याच्यानंतर रोज आता 6वा प्रश्न आपण पाहूयात. 6वा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 8000 लाईक आले पाहिजे. रोज आर नंबर्ड रिटर्म्स आर इन MS एक्सेल. ते एकदम बेसिक प्रश्न आहे MS एक्सेलवरचा. तर MS एक्सेलमध्ये ज्या रोज आहेत ना त्यात कशा पद्धतीनं नंबरिंग केलेलं असतं? तर न्यूमेरिकली म्हणजे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं त्याला नंबरिंग केलेलं असतं. ए हे त्याचं उत्तर आहे न्यूमेरिकली. पुढीलपैकी कोणते वाक्य मराठी व्याकरणासंबंधी बरोबर आहे? तर शब्दांच्या 5 जाती आहेत हे चुकीचं आहे. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. शब्दांच्या जातींपैकी सर्वनाम हे अविकारी आहे, चुकीचं आहे. सर्वनाम हे कसं आहे? विकारी आहे. म्हणजे याचं उत्तर डी आहे. ना 1 ना 2, डी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्लिक आर द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द गिवन वर्ड्स. म्हणजे याच्यामध्ये ना आपल्याला अनेक वचन कोणता बरोबर आहे ते सांगायचं आहे पहा. तर इथे जर आपण अनेक वचनाचा विचार केला तर या ठिकाणी पहा बरोबर कोणतं येते ते पहा. तर याचं उत्तर येईल पहा स्टोरीज पाहिजे. STORIES पाहिजे म्हणजे हे चुकीचं आहे. पोनीज पाहिजे. PONIES असं पाहिजे. बेबीज हे बरोबर आहे. बॉट्सेस पाहिजे. BOTS म्हणजे डी हे त्याचं उत्तर आहे. ओनली 3 हे बरोबर येणार आहे. कोणतं उत्तर आहे? डी 3 ओनली हे उत्तर बरोबर येणार आहे. पोनीचं PONIES पोनीज असं पाहिजे आणि बेबीचं बेबीज बरोबर आहे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक यांनी डॅश डॅश वृत्तपत्र सुरू केले. तर लोकमान्य टिळक यांनी केशरी हे वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. तरंगणे बुडणे तर होडी रिकामी जागा. तर होडी पाणबुडी येईल पहा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला.
की ज्या पद्धतीनं आपण तरंगण्याचा विरुद्धार्थी बुडणे आहे, तसं तरंगणं पाण्याच्या वर असतं आणि बुडणं पाण्याच्या आतमध्ये, होडी पाण्याच्या वर असते आणि पाणबुडी पाण्याच्या आतमध्ये असते. त्याच्या पुढे नागपूर ते प्रयागराज जाणाऱ्या ट्रेनचा वेग 100 किलोमीटर प्रति तास आहे आणि नागपूरला परत येताना तिचा वेग 150 किलोमीटर प्रति तास आहे. त्या ट्रेनचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग डॅश डॅश किलोमीटर प्रति तास आहे. तर हे कसं सोडवायचं माहिती आहे का? तर 2 गुणिले जाण्याचा वेग गुणिले येण्याचा वेग आणि भागिले जाण्याचा म्हणजे 100 अधिक जाण्याचा वेग अधिक येण्याचा वेग. मग आता हे जर आपण केलं 2 गुणिले 100 गुणिले 150 आहे तसं ठेवा. छेदस्थानी 100 अधिक 150 केलं तर ते 250 येतं. मग आता 250 केलं तर हा 0 आणि हा 0 कटला. 25 × 25 25 चोट 100 4 2 8 15 8 120. तर किती नंबरचं ऑप्शन आहे डी हे त्याचं उत्तर आहे. 120 हे त्याचं उत्तर येतंय. त्याच्या पुढे पहा आता डी उत्तर येते बरं का. 120 हे त्याचं उत्तर येणार आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा 12 नंबरचा प्रश्न आहे. आता एकच मिनिट हा. प्रश्न असा आहे, कॉलम इन MS Excel आर नंबर्ड. म्हणजे MS Excel मध्ये जे कॉलम असतात ते कसे नंबर केले जातात? तर अल्फा न्यूमेरिकली ते नंबर केले जातात. बी हे त्याचं उत्तर आहे. वाक्य पूर्ण करा. डॅश डॅश रचिला पाया डॅश डॅश झालाशी कळस. तर ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस अशी एक म्हणतो पहा अभंगच आहे आपल्याकडे. तर सी हे त्याचं उत्तर आहे 13चं. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस. त्याच्यानंतर आय एम इंटरेस्टेड रिकामी जागा लर्निंग अ न्यू लँग्वेज. तर इंटरेस्टेड या शब्दानंतर नेहमी इन हे प्रिपोजिशन वापरायचं असतं. जर प्रिपोजिशन वापरायचंच असेल तर आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग अ न्यू लँग्वेज इन हे त्याचं उत्तर आहे. भूदान आंदोलनाची सुरुवात डॅश डॅश यांनी केली. तर भूदान आंदोलनाची सुरुवात ही आचार्य विनोबा भावे यांनी केलेली आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर अस्थमा लंग कंजक्टिव्हायटिस रिकामी जागा. तर अस्थमा जसा फुफ्फुसाशी संबंधित आहे तसा कंजक्टिव्हायटिस हा आईज म्हणजे डोळ्यांशी संबंधित आहे. डोळे येणे म्हणतो की नाही आपण. डी हे त्याचं उत्तर आहे. 3 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. जर त्यांच्या वयाचे प्रमाण 3.5.7 असेल तर सर्वात लहान मुलाचे वय डॅश डॅश वर्षे असेल. आता इथे जर आपण पाहिलं तर 3 मुलाचं वय 15 आहे म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज किती होणार आहे 45. आता यांची बेरीज किती होते पहा 7 आणि 5 12 आणि 3 15 म्हणजे ते 15 8 झालं. मग 8 बरोबर 45 भागिले 15 जर केलं तर 15 × 15 15 × 45. लहान मुलाचं वय 3 8 म्हणजे 3 गुणिले 3 9 वर्षे. मोठ्या मुलाचं 7 × 21 वर्षे आणि मधल्या मुलाचं 15 वर्षे. तर लहान मुलाचं 9 वर्षे येतं. 17चं उत्तर काय येतं डी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनपुट डिव्हाइस. खालीलपैकी कोणतं इनपुट डिव्हाइस आहे? तर याच्यामध्ये मॉनिटर आउटपुट डिव्हाइस आहे, प्रिंटर आउटपुट डिव्हाइस आहे, स्पीकर आउटपुट डिव्हाइस आहे. नन ऑफ द ऑप्शन्स हे त्याचं उत्तर येणार आहे. व्याकरणदृष्ट्या अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे बरं का. तर या ठिकाणी व्याकरणाच्या दृष्टीने जर अयोग्य जोडी ओळखायची झाली तर युवा युवती बरोबर आहे. विद्वान विद्वंती चुकीचं आहे. विद्वान विदुषी असतं. भगवान भगवती बरोबर आहे. श्रीमान श्रीमती बरोबर आहे. तर ब चुकीचं आहे. अ बॅड वर्कमॅन रिकामी जागा विथ हिज टूल्स. तर या ठिकाणी ही एक म्हणच आहे पहा प्रसिद्ध अशी. अ बॅड वर्कमॅन कॉलर्स विथ हिज टूल्स. तर बी हे त्याचं उत्तर आहे. प्रोबोर्डचा प्रश्न होता. महाराष्ट्र राज्याची स्थापना डॅश डॅश या वर्षी झाली. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 या दिवशी झालेली आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर भिन्न वर्गीय घटक ओळखा. चहा, रबर, वेलची, खडू. तर याचं उत्तर खडू येतं पहा. त्याचं कारण सांगतो. चहा, रबर, वेलची हे तीनही काय आहेत तर वनस्पती किंवा झाडापासून मिळतात, परंतु खडू हा कारखान्यात तयार होतो. तर डी त्याचं उत्तर आहे. 5200 वर 5200 एक मिनिट 5200 वर 2 वर्षांसाठी दरवर्षी 6% दराने सरळ व्याज किती होईल? तर कसं काढायचं ते सरळ व्याज बरोबर 5200 इथं लिहितोच वाटल्यास 5200 गुणिले 2 गुणिले 6 छेदस्थानी 100. 0 0 कटला 0 0 कटला 6 दोन्ही 12 12 दोन्ही 24 ला 4 हातचे आले 2 12 पंचे 60 आणि 2 62 624 त्याचं उत्तर आहे.
ए हे त्याचं उत्तर आहे 624. त्याच्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आपण आता पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, इन कॉम्प्युटर फील्ड ASCII स्टँड्स फॉर. तर ASCII स्टँड्स फॉर अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ए हे त्याचं उत्तर येते. ए हे त्याचं उत्तर आहे पहा. ठीक आहे. चला त्याच्या पुढे आता श्री गणेशा टळणे म्हणजे काय, तर श्री गणेशा टळणे म्हणजे सुरुवात करणे. तर या ठिकाणी गणपतीला नमस्कार करणे चुकीचं आहे, वस्तू बुडविणे चुकीचं आहे, काम बंद करणे चुकीचं आहे. यापैकी काही नाही, डी हे त्याचं उत्तर येते. व्हेन द पोलिसमॅन केम्स थ्यूज टू देअर हिल्स अंडरलाईन वर्ड्स मीन. आता पोलीस येताच चोर पळून गेले, मग या ठिकाणी द थ्यूज रॅन अवे, बी हे त्याचं उत्तर येईल की पोलीस येता क्षणी चोर काय झालेले आहेत, पळून गेलेले आहेत. त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना डॅश डॅश वर्षी झाली. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 मध्ये झालेली आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी भिन्नवर्गीय असलेला शब्द ओळखा. खंजीर, हातोडा, सुरी, तलवार. आता याच्यामध्ये भिन्नवर्गीय कोणता येतो माहिती आहे का, तर याच्यामध्ये हातोडा येतो पहा, कारण खंजीर, सुरी, तलवार यांना पातं असतं, हातोड्याला पातं नसतं. जर 1200 या मूळ रकमेवर 2 वर्षांच्या सरळ व्याजाने एकूण रक्कम 1440 झाली तर व्याजाचा दर किती. आता सर्वात आधी काय करा, 1440 वजा 1200 करा, ते 240 येते. मग काय करायचे पुढे आपल्याला, 240 बरोबर 1200 गुणिले 2 व्याजाचा दर x भागिले 100. 0 0 टटला, हा 0 हा 0 टटला, 12 दोन्ही 24 म्हणजे 240 भागिले 24 केलं तर व्याजाचा दर किती आला, 10% हे त्याचं उत्तर येते पहा. त्याच्यानंतर इन MS एक्सेल द फॉर्म्युला युज्युअली बिगिन्स विथ. आता MS एक्सेल मध्ये जो फॉर्म्युला आहे ना, तो कसा सुरू होतो, तर इक्वल टू साइन असा सुरू होतो. ए हे त्याचं उत्तर आहे, इक्वल टू साइन. आणि या पेपरमध्ये ना 90 ते 95% प्रश्न आपला हायकोर्ट रेकॉर्ड रुडो कोर्स आणि न्यायालय भरती ई बुक मधून आलेले आहेत. तुम्हाला हे ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. आणि उर्वरित 60 प्रश्नांचे 2 व्हिडिओ येणार आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.